वेलकम टू माय चॅनल लर्न अँड जॉय विथ जे. चला PYQ सोडूया. परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्र या विषयावरील TET व CETसाठी महत्त्वाचे 30 प्रश्न. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. TETच्या या आपल्या प्रवासामध्ये आपण पुढचा म्हणजे नवीन आज व्हिडिओ PYQ घेऊन आलेलो आहोत. विषय आहे परिसर अभ्यास. त्यामध्ये आपण आज उष्णता ऊर्जा या पाठावर 20 महत्त्वाचे म्हणजे का, कारण याच्यातला एखादा प्रश्न 100% आपल्याला येऊ शकतो. तर असे महत्त्वाचे 20 पर्याययुक्त प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत आणि स्पष्टीकरणासह आपण जे काही उत्तर आहे त्याचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण करत आहोत. चारही आपण पर्यायाचं जर स्पष्टीकरण देत गेलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होतो आणि कंटाळवाणा होऊ नये म्हणून फक्त योग्य उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण मी या ठिकाणी आपल्याला देणार आहे. सुरू करूया आजची आपली तासिका उष्णता ऊर्जा या पाठावरील. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ उष्णतेचा सुवाहक आहे? एकूण 4 पर्याय दिलेले आहेत: तांबे, लाकूड, प्लास्टिक आणि काच. आता आपण बघू शकतो खालचे जे 3 पर्याय आहेत, लाकूड, प्लास्टिक आणि काच, यातून उष्णता वाहून नेली जात नाही. मग उरला फक्त तांबे. तर तांबे हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 ए तांबे. कारण का, तर धातू उष्णतेचे उत्तम वाहक असतात आणि तांबे हे धातू आहे आणि त्या धातूमध्ये सर्वात चांगला जर कोणता सुवाहक असेल उष्णतेचा तो तांबे आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 तांबे हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 त्याच्याकडे जाऊया आपण. द्रव पदार्थामध्ये उष्णतेचे संक्रमण प्रामुख्याने कोणत्या पद्धतीने होते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जो आहे अभिसरण. बघा, द्रव आणि वायूमध्ये उष्णतेमुळे कणांची हालचाल होऊन उष्णता संक्रमित होते, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. यालाच अभिसरण असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी अभिसरण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा काय म्हणतो. प्रश्न तिसरा, दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? बघा, आता 2 प्रकारे वारे वाहतात. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे येतात आणि रात्री जमिनीकडून समुद्राकडे जातात. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे, दिवसा समुद्राकडून जमिनीकडे येणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर ते खारे वारे असतात. दिवसा जमीन लवकर गरम झाल्यामुळे त्या ठिकाणी समुद्रावरील थंड हवा जमिनीकडे येते, याला खारे वारे असं म्हणतात. आणि मग रात्रीच्या वेळी उलटं होतं. रात्रीच्या वेळी जमिनीवरील जी हवा आहे ती समुद्राकडे जाते, त्याला म्हणतात मतलई वारे. मग हे लक्षात ठेवायचं आहे, जमिनीकडे येणारे जे वारे असतात ते खारे वारे, ते दिवसा येतात आणि रात्रीच्या वेळी समुद्राकडे जे वारे जातात त्यांना मतलई वारे असं म्हणतात. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, तर दिवसा समुद्राकडून जमिनीकडे येणारे वारे तर ते आहेत खारे वारे. पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे खारे वारे. प्रश्न क्रमांक 4 बघूया आपण. निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान साधारणपणे किती असतं? मागच्या PYQ मध्ये पण आपण बघितलं होतं 37 डिग्री सेल्सिअस. पहिलाच पर्याय जो आहे तो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला फसवण्यासाठी डी प्रश्न दिलेला बघा 98.6 डिग्री सेल्सिअस. तर या ठिकाणी जर फॅरेनहीट असतं मग मात्र 98.6 फॅरेनहीट त्या ठिकाणी त्याचं उत्तर असतं. परंतु आपल्याला काय विचारलं आहे, अंश सेल्सिअस. तर 37 अंश सेल्सिअस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जरी या ठिकाणी वर आपल्याला विचारलेलं नाही की फॅरेनहीट की सेल्सिअस, परंतु या ठिकाणी पर्याय देताना मात्र त्यांनी 37 डिग्री सेल्सिअस म्हटलंय आणि 98.6 डिग्री सेल्सिअस म्हटलंय. या ठिकाणी जर फॅरेनहीट असतं मग मात्र गोंधळ असता, परंतु असं मात्र काही देणार नाही. पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, पांढऱ्या रंगाचे कपडे उन्हाळ्यात का वापरावेत? काय कारण आहे त्याचं? कारण पांढरा रंग सूर्यप्रकाशातील उष्णता परावर्तित करतो, ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. म्हणून पर्याय क्रमांक ए पहिलाच पर्याय, ते उष्णतेचे उत्तम परावर्तक असतात. याच्या विरुद्ध काळा रंग मात्र काय करतो, उष्णता शोषून घेतो. म्हणून त्या ठिकाणी शक्यतो उन्हाळ्यात काळे कपडे वापरू नयेत. चला, या ठिकाणी आपल्याला पांढरा रंग विचारला आहे. तर पांढऱ्या रंगाचे कपडे उन्हाळ्यात का वापरावेत? कारण ते उष्णतेचे उत्तम परावर्तक असतात. पर्याय क्रमांक ए ते उष्णतेचे उत्तम परावर्तक असतात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, उष्णता दिल्यास बहुतेक स्थायू पदार्थाचं काय होतं? काहीच बदल होत नाही, वजन वाढतं, प्रसरण पावतात, आकुंचन पावतात. तर या ठिकाणी उष्णता दिल्यास स्थायू पदार्थ प्रसरण पावतात. म्हणून पर्याय क्रमांक सी प्रसरण पावतात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण उष्णतेमुळे पदार्थातील रेणूची हालचाल वाढते आणि ते आपली जे काही आहे ते जास्त जागा व्यापतात, म्हणजेच ते प्रसरण
पावतात. म्हणून पर्याय क्रमांक सी प्रसरण पावतात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. समुद्र सपाटीला पाण्याचा उत्कलनांक किती असतो? आता समुद्र सपाटी जी असते, समुद्र सपाटी पाणी किती अंशाला त्याला उकळी फुटते असा प्रश्न आहे. तर 100 डिग्री सेल्सिअस सगळ्यात शेवटचा पर्याय, पर्याय क्रमांक डी 100 डिग्री सेल्सिअस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. तापमापीमध्ये पारा म्हणजे मर्क्युरी का वापरला जातो? दुसरा का वापरत नाही, पाराच का वापरतात? तर त्याचं 4 पर्याय आहेत. तो वायू स्थितीत असतो, तो स्वस्त आहे, तो उष्णतेचे समान प्रमाणात प्रसरण पावतो, तो पारदर्शक आहे. पारदर्शक तर नाही, स्वस्त पण नाही आणि वायू स्थितीत पण नाही. म्हणजे पर्याय क्रमांक सी तो उष्णतेने समान प्रमाणात प्रसरण पावतो. म्हणजे किती समान उष्णतेने तो प्रसरण पावतो. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण पाऱ्याचं प्रसरण एक समान असतं आणि तो काचेला विशेष म्हणजे चिटकत नाही, म्हणून तो तापमापीमध्ये वापरला जातो. म्हणून पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. काय म्हणतो 9वा प्रश्न? सौर कुकरची आतील बाजू काळ्या रंगाने का रंगवली जाते? बघा, मगाशी आपल्याला पांढरा रंग विचारला होता, त्याच्या विरुद्ध काळा रंग. काळा रंग काय करतो? उष्णता शोषून घेतो. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक सी जास्तीत जास्त उष्णता शोषण्यासाठी काळा रंग आतून दिलेला असतो. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच काय, काळा रंग सौर ऊर्जा आणि उष्णता प्रारणे सर्वाधिक प्रमाणात शोषून घेतो. म्हणून पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 10. हवा हा उष्णतेचा कसा वाहक आहे? तर या ठिकाणी हवेतून उष्णता वाहून नेली जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 दुर्वाहक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण का, हवा उष्णतेचा दुर्वाहक आहे, म्हणून लोकरीच्या कपड्यांमध्ये अडकलेली हवा शरीरातील उष्णता बाहेर जाऊ देत नाही. म्हणून त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये शक्यतो लोकरीचे कपडे वापरतात. चला, या ठिकाणी हवा उष्णतेचा कसा आहे? तर दुर्वाहक आहे. पर्याय क्रमांक ए दुर्वाहक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. उष्णतेच्या संक्रमणासाठी माध्यमाची गरज नसलेल्या पद्धतीला काय म्हणतात? तर या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला माध्यमाची गरज नसते अशी जी प्रक्रिया असते त्या ठिकाणी बघा, प्रारण लहरीच्या स्वरूपात निर्वात पोकळीतूनही प्रवास करते किंवा करू शकते. म्हणून प्रारण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी. त्यानंतर 12वा प्रश्न बघा, पाण्याचे असंगत आचरण कोणत्या तापमान मर्यादेत दिसून येते? तर या ठिकाणी आपल्याला 4 रेंज दिलेल्या आहेत. पहिली रेंज आहे 0 ते 4 डिग्री, त्यानंतर 0 ते 100 डिग्री, 4 ते 10 डिग्री आणि 100 डिग्री सेल्सिअसच्या पुढे. तर जो पहिला पर्याय जो आहे 0 ते 4 डिग्री हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या मर्यादेत तापमान वाढवले तरी पाणी प्रसरण पावण्याऐवजी ते आकुंचन पावते. यालाच असंगत आचरण म्हणतात. म्हणजे बघा, या ठिकाणी 0 ते 4 डिग्रीमध्ये ते वाढण्याच्या ऐवजी काय होतं? प्रसरण पावण्याच्या ऐवजी आकुंचन पावतं. म्हणून याला असंगत आचरण असं म्हटलं जातं. हे कुठं होतं? फक्त 0 ते 4 डिग्री सेल्सिअसच्या रेंजमध्ये. म्हणून पर्याय क्रमांक ए 0 ते 4 डिग्री सेल्सिअस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. एका जूलमध्ये किती कॅलरी असतात? तर या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे की या ठिकाणी एका जूल, आता जूल ही कॅलरीमध्ये मोजली जाते. हे एक त्याच्यातून समजलं की जूल कशात कॅलरी जी आहे ती एका जूलमध्ये किती कॅलरी असतात. बघा, या ठिकाणी तो प्रश्न वेगळा आहे. एका जूलमध्ये किती कॅलरी असतात? तर 1 जूल उष्णता म्हणजेच या ठिकाणी 0.24 कॅलरी इतकी ऊर्जा आहे. आता या ठिकाणी बघा, उष्णता ही जूलमध्ये मोजतात आणि या ठिकाणी ऊर्जा जी असते ती कॅलरीमध्ये मोजतात असं मला म्हणायचं होतं. तर या ठिकाणी 1 जूल उष्णता म्हणजे अंदाजे 0.24 कॅलरी इतकी ऊर्जा असते. म्हणून आपला योग्य पर्याय आहे 0.24 कॅलरी. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 14. पदार्थाला उष्णता दिल्यास त्यांच्या रेणूंच्या गतीज ऊर्जेवर काय परिणाम होतो? तर उष्णता मिळाल्यावर रेणूंची हालचाल जलद होते, परिणामी त्यांची गतीज ऊर्जा वाढते. म्हणून पर्याय क्रमांक ए वाढते हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. स्टेनलेस स्टीलच्या पॅनला म्हणजे खालच्या भागाला तांब्याचा तळ का दिलेला असतो? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, तवे जे असतात किंवा एखादं स्टीलचं भांडं असेल किंवा कढई असेल तर त्याला खालून तांब्याचं त्या ठिकाणी पत्रा किंवा काहीतरी तांबं लावलेलं असतं. तर त्याचं कारण काय आहे? तर तांबे उष्णतेचं स्टीलपेक्षा जास्त सुवाहक आहे. हा जो पर्याय आहे
तो पर्याय त्याचं योग्य उत्तर आहे. कारण का, तांबे उष्णतेचं लवकर वहन करतं. सगळ्यात जास्त तांब्यातून उष्णतेचं वहन होतं, ज्यामुळे अन्न सर्व बाजूंनी समान आणि लवकर शिजतं. म्हणून पॅनला तांब्याचा तळ दिलेला असतो. पर्याय क्रमांक ए, तांबे उष्णतेचे स्टीलपेक्षा जास्त सुवाहक आहे. हा पर्याय त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, फॅरनहाईट स्केलवर पाण्याचा गोठण बिंदू किती असतो? आता सेल्सिअसवर नाही विचारलेलं, फॅरनहाईटवर विचारलेलं आहे. मग आपल्याला माहीत पाहिजे 0 डिग्री सेल्सिअस जो आहे तो म्हणजे किती आपल्याला फॅरनहाईट होत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर या ठिकाणी 0 डिग्री तापमान जे असतं, 0 डिग्री सेल्सिअस तापमान म्हणजेच 32 फॅरनहाईट त्याची डिग्री असते, 32. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर मग फॅरनहाईट स्केलच्या पाण्याचा गोठण बिंदू, कारण 0 तापमानावर पाणी गोठतं, मग त्या ठिकाणी फॅरनहाईट किती असतं, तर त्या ठिकाणी फॅरनहाईट असतं 32 डिग्री. म्हणून या ठिकाणी 32 डिग्री फॅरनहाईट हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. 17वा प्रश्न बघूया आपण. 2 वस्तू एकमेकांच्या संपर्कात असल्यास उष्णतेचे वहन केव्हा थांबते? पहिलाच पर्याय बघा, जेव्हा दोन्हीचं तापमान समान होते. जेव्हा 2 वस्तूचं तापमान एकसारखे होते तेव्हा त्यांच्यात उष्णतेची देवाणघेवाण थांबते. म्हणजेच काय, तर या ठिकाणी 2 वस्तू ठेवल्यात आणि त्या सारख्या जर तापल्या तर त्या ठिकाणी एकमेकात वस्तूमधून त्या जर आपण चिटकून असल्या तर ते जोपर्यंत दोन्ही वस्तूंचं तापमान समान होत नाही तोपर्यंत उष्णतेचं देवाणघेवाण चालू असतं. म्हणून दोन्ही वस्तू किंवा जेव्हा दोन्हीचं तापमान समान होते तेव्हा त्या ठिकाणी त्याचं उष्णतेचं वहन थांबतं. म्हणून पर्याय क्रमांक ए, जेव्हा दोन्हीचं तापमान समान होते, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, विशिष्ट उष्माधारकेचे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी SI एकक कोणते? तर या ठिकाणी 1 किलो वजनाच्या पदार्थाचे तापमान 1 केल्विनने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे विशिष्ट उष्माधारका होय. म्हणून पर्याय क्रमांक ए, जूल प्रति किलोग्रॅम केल्विन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. 19वा प्रश्न बघा, बाष्पीभवनावर आहे. बाष्पीभवन ही प्रक्रिया कोठे घडते? केवळ गोठणबिंदूला, केवळ उत्कलनाला, केवळ भांड्याच्या तळाशी? तर नाही. सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे ते आहे या ठिकाणी द्रव्याच्या पृष्ठभागावर कोणत्याही तापमानाला या ठिकाणी बाष्पीभवनाची प्रक्रिया घडत असते. बाष्पीभवन ही केवळ पृष्ठभागावर घडणारी प्रक्रिया असून ती कोणत्याही तापमानाला सुरू राहते. म्हणून पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर आहे. आणि या मालिकेतला शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारका सर्वाधिक आहे? तर या ठिकाणी लोखंड, पारा, पाणी आणि वाळू. तर या ठिकाणी पाणी जे आहे, पाण्याची विशिष्ट उष्माधारका सर्वाधिक असते. म्हणून ते गरम होण्यास आणि थंड होण्यास जास्त वेळ घेते. म्हणून पाणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आजचे हे जे काही आपलं उष्णता ऊर्जा आहे त्या पाठावर आपण हे महत्त्वाचे व्हेरी इम्पॉर्टंट जे प्रश्न आहेत, नक्की यामधला एक तरी प्रश्न आपल्याला येणार. म्हणून हे प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे तयार करा, पाठ करा किंवा त्याचा चांगला सराव करा. नक्कीच तुमचं उत्तर या ठिकाणी योग्य येणार आणि आपल्याला TETमध्ये याचा फायदा होणार. तर या ठिकाणी मी आता थांबतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना देखील पाठवा, जेणेकरून आपले सगळे शिक्षक मित्र TET पास होतील आणि आपले जे काही सेवा आहे ती सेवा या ठिकाणी आपली अबाधित राहील. म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. व्हिडिओशी कनेक्ट राहा, चॅनलशी कनेक्ट राहा. येणाऱ्या काळामध्ये जरी TET संपली तरी पुढे आपली TET असणार, CTET असणार आहे, त्यालासुद्धा या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहेत. आपल्या चॅनलला आपण या ठिकाणी प्लेलिस्ट केलेल्या आहेत. प्रत्येक विषयावर जवळपास 100 प्रश्नपत्रिका तयार करण्याचा माझा मानस आहे. एवढ्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही केल्या तर मला नाही वाटत तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज पडेल. फक्त गणित जो विषय असणार आहे, गणित विषयाची मात्र जी काही प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्हाला स्वतः सोडवाव्या लागतील. तर या ठिकाणी आपण गणित जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण त्याबद्दल आणखी सूचना देऊ. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.